श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, हे केवळ तुमचे सुख व समाधानासाठी. 1. खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका, मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा. परिणाम लक्ष्मी स्थिर होते. 2. अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावे व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे. परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते. घरात आनंदी वातावरण निर्माण होते. 3. रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे. परिणाम आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही. 4. प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरट्यावर ओढावा. परिणाम करणी देवदेवसकी अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून येणाऱ्या शक्ती येऊ शकत नाही. 5. सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात. 6. दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गूळ न देता हकलू नये, कारण गाय आपले दोष संकट घेण्यासाठी येते. 7. आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे. पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते. 8. दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे, कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे पाजणे हे महत् पुण्य आहे. 9. रस्त्यावर वृद्ध, अंध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी. यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही. 10. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू लक्ष्मी प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा. 11. मीठ सांडल्यानंतर त्याच्यावर पाय पडू नये, म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे. मीठ समुद्रात असते, समुद्रापासून मिळते. लक्ष्मी समुद्रकन्या आहे. लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे. 12. भर सायंकाळी घरातून 3 वस्तू कुणाला देऊ नये. मीठ, पैसे, झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये. 13. तसेच दूध, दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात, म्हणून याही लक्ष्मी स्वरूप आहे. त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नये, बाहेर काढू नये. 14. आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापना ठेवू नये. देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी. नारळ सोलून कलशावर ठेवावा, त्यात शेंडी ठेवावी. उजव्या बाजूला दीपक ठेवावा. 15. पूर्वी काही घरामध्ये बहिणीचे, भावांचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत. नंतर ते मूल दुकान, शेती, व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करीत. अर्धे आयुष्य एकत्र जात असत. काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये त्यांच्या इच्छेशिवाय, कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते. 16. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये. 17. घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी. कुणी आपणास मदत केलेली विसरू नये. कुणाशीही कपट कारस्थाने वागू नये. 18. सकाळी लवकरच उठावे. महिलांनी अंगणात सडा, रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे. सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा, जसे तुळशीला पाणी, दिवा लावून मग चहा घ्यावा. हे सकाळी लवकर करावयाचे काम. मग दिवसभर आपल्या पद्धतीने कामं करावेत. 19. महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी. थोड्या वेळाने करावयाचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाणे वाटणार नाही. रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही, पण आवड ठेवून झटपट कामं केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच
शांतीही नांदते. 20. वरील पद्धतीत थोडेफार नियमांचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूप महत्त्वाचे आहेत.